नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 14 डिसेंबर प्रोम मध्ये सगळे जेवत असतात स्वीट डिश म्हणून अमृता हातामध्ये सावलीचा शिरा घेते. इकडे एकनाथ म्हणतो, जगन्नाथ जी तुम्ही आल्या पावल्याने मागे जा. जयंती म्हणते, जा काय ग बाई, एवढा आमचा अपमान करून पुन्हा आलेत. जगन्नाथ म्हणतो, हे बघा मला मान्य आहे मी चूक केली, मी सावलीला त्या घरामध्ये ढकललं, पण तुमच्याने सावली एवढ्या मोठ्या मोठ्या घरामध्ये कधी गेली असती का काय हो इथे राहून? तुम्ही सावलीला काय सुख दिलं अहो? तुमच्या घरामध्ये राहून तिचा स्वतःचा आवाज तिचा राहिला नाही. आता मात्र एकनाथचा चेहराच पडतो. जगन्नाथ म्हणतो, त्या भैरवीने हे सामान आणलं आणि तुम्ही लगेच घेतलं. खुश काय झालात काय? जयंती सावलीच्या जीवावर खूप उड्या मारते. स्वतः दमडी कमवायची अक्कल आहे का? जयंती म्हणते, हो काय काय बोलताय? जगन्नाथ म्हणतो, हे बघा एकनाथजी, आज जरी सावलीला त्या घरामध्ये स्थान नसेल पण सावलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती तिच्या प्रेमळ स्वभावामुळे एक दिवस सगळ्यांना जिंकणार आणि ही माझी खात्री आहे. तुम्हाला वाटत असेल माझ्या मुलीचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं कारस्थान केलं, हो केलं, पण हे विसरू नका की सावलीला पण मी मुलगीच मानतो आणि हे सगळं करत असताना मी सावलीचा नेहमी विचार केला आणि अजून पण सावलीच्या डोक्यावरून मी हात नाही काढून घेणार. जोपर्यंत सावली मुलीचं कल्याण होत नाही तोपर्यंत मी तिच्या पाठीशी राहणार. आणि सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, ही नियती आहे, हे भाग्य आहे. तुम्ही आम्ही बदलणारे कोणीच नाही, आपण फक्त एक निमित्त मात्र. सावलीच्या नशिबामध्ये सारंग होता, ते घर होतं. मी जरी नसतो तर सावली त्याच घरामध्ये गेली असती. आपलं भाग्य आणि नशीब कुणीही बदलू शकत नाही. अमृता शिरा वाढत म्हणते, खाऊन बघा ना आई. सावलीने बनवला. तिलोत्ता म्हणते, नकोय मला आणि निघून जा. जाते. चंद्रकांत म्हणतो, अमृता मला दे, मी घेणार आहे शिरा. नील म्हणतो, मला पण दे आता. ऐश्वर्या आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागते. अमृता सारंगला शिरा द्यायला लागते, तो मध्ये हात घालतो. सोम म्हणतो, दादा अरे ट्राय तर करून बघ. चंद्रकांत म्हणतो, सावलीने पहिल्यांदा आपल्या घरात काहीतरी केलं. अमृता सारंगला म्हणते, आम्ही शिरा खायलाच आग्रह करतो ना, तू तिचा स्वीकार कर असं नाही सांगत आहे कुणी. आता मात्र सारंगचे डोळे उघडतात आणि मृदा त्याच्या ताटामध्ये शिरा घालते. हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो, पण ऐश्वर्याचा मात्र खूप जळपाळट होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.